मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. म्याव म्याव. रघु चर्मनच्या घरातून आलेला पुरुष आवाज सदाने ऐकला आणि घरात शिरता शिरता तो दाराआड थबकला. पाठोपाठ घोडी खिंकळावीत तसं खिदळण्याचा आवाज आतून आला आणि सदाची खात्रीच पटली. घरात दुपारची बैठक चांगलीच रंगलेली आहे. सकाळच्या यष्टीने आलेल्या दैनिक आरोळीतल्या बातम्या रघु वाचून दाखवत असे आणि नाथा, दादू, गणपा ही दोस्त मंडळी मन लावून त्या ऐकत असत. एरवी सदाही त्यात सामील असे, पण आज उसाला पाणी पाजायचं होतं म्हणून त्याला पोचायला उशीर झाला होता. सदा घरात शिरला. त्याला पाहताच इतरांनी म्याव म्याव असा गलका सुरू केला आणि पुन्हा एकदा हसण्याचा धुरळा उडला. चर्मन, सगळी हसत्याती म्हणजे बातमी काय ती तरी सांग की र. सदा चर्मनच्या पुढ्यात बैठक मांडीत म्हणाला. सांगतो सांगतो बस तरी. हसू आवरत रघु चर्मन म्हणाला आणि तोंडपाठ झालेली ती बातमी पुन्हा सांगू लागला. अर कुंभार गावातल्या गवळ्याची राधा. बरं पुढं र. सदा म्हणाला. लेका, मी बातमी सांगतो या गोष्टी नव्ह र. तर राधा दुपारच्या वक्ताला शेतातलं तण काढायचं म्हणून हातात इळा घेऊन उसाच्या फडात शिरली. आत गेल्यावर बघती तर काय समोर वाघ उभा. वाघ आणि उसाच्या फडात. सदाने तोंडाचा आ वासला. तर र अक्षी वाघ. उसाला कोल्हा लागतो हे तिला ठावं होतं, पण वाघाला कधीपासनं ऊस आवडायला लागला. आता काय करावं? माग पळावं तर वाघ एका झेपत गाठणार, किंचाळावं तर नरड धरणार. राधा तशीच इच्छार करत उभी राहिली. लय डिरिंगबाज बाई. डोळं मोठं करत सदा म्हणाला. तर र वाघ तर खाऊ का गिळू ह्या नजरनच तिच्याकडे बघत होता. त्याला दुसरं काय काम खायचं आणि गिळायचं. सदा वाघाच्या नावाने बोट मोडत म्हणाला. मधीच वाघानं राधाकडं पाहत एक डोळा मिचकावला. रघु बातमी सांगत पुढे म्हणाला. हा जनावर लय चावड दिसतया. राधेनं विचार केला की ह्यो जंगलातला वाघ म्हणावं का सर्कशीतला. ते का बरं? सदाने गोंधळून विचारलं. कारण सर्कशीतल्या झुल्यावरच्या चड्डी घातलेल्या पोरींना बघून डोळं बारीक करायची सवय त्याला असावी असं राधीला वाटलं आणि ती स्वतःशीच खुदकन हसली. तसं वाघ गांगरला, बावचळला, 2 पावलं माग सरकला. तसं राधेला चेव आला. ती म्हणाली. य की मुडद्या अंगावरती, कसा इळाच खूप असते बघ तुझ्या पोटामधी. आणि मग काय झालं? सदा 2 पायांवरती येत म्हणाला. मग काय लेका? वाघानं आपला जबडा पसरला, पंजा उगारला आणि डरकाळी फोडण्याऐवजी मान खाली घालून हळूच म्याव म्याव असं केलं. म्याव म्याव असं म्हणून सर्वजण हसले. आईला वाघ कसा म्याव म्हणेल र? सदाने काही न कळून विचारलं. अर तो खरा वाघ नव्हताच की र. रघु चर्मन बातमीची फोड करत म्हणाला. राधेच्याच गावचा तरणा मास्तर वाघाचं कातडं पांघरून फडामध्ये बसला होता. राधा रोज सकाळी त्याच्या घरी दुधाचा रतीब घालाया जायची. तेवढ्याच वळखीवरती गड्यानं हे नाटक केलं बघ. त्याला वाटलं आपल्या सोंगाला राधा घाबरल, थरथर कापल, मग आपण सॉंग टाकून तिला जवळ घेऊ. पण झालं भलतच की र. तोच घाबरला आणि मागच्या माग पळाला. काय पण एकेका गावातली लोक असत्या ती म्हणायचं. हसत हसत सदा म्हणाला. काही का असना, अवघ्या पंचक्रोशीत गावाचं नाव तर गाजलं. पेपरात बातमी तर आली. नाहीतर आपण बसलूया गाई म्हशीगत बातम्या चगळत. रघु चर्मनने आपल्या हृदयातलं दुःख बोलून दाखवलं. बरं, पुण्या मुंबईची काय खबर? सदा विषय बदलत म्हणाला. पुण्या मुंबईला तेच ते नेहमीच आहे. आज काय रस्ता रोको, उद्या काय रेल रेको, मोर्चा आणि दुसरं काय. हातातल्या पेपरवर नजर टाकत रघु चर्मन म्हणाला.
पण काय पण म्हणा चर्मन, पुण्या मुंबईचं पब्लिक लय जागरूक असतं या. जरा काही इकडचं तिकडं झालं की लगुलग आलंच रस्त्यावरती बघा, नाथा म्हणाला. लेका, तिथली लोक विरोधी नेत्याचं ऐकत्याती. रस्ता बंद म्हणजे बंद, आपल्या उंडाळे गावागत नाही. रघु चर्मनने मनातली खंत बोलून दाखवली. हे बरोबर आहे, आपलं चर्मन विरोधी नेतं, पण त्यांचं पुढारी पण ह्या गावाच्या लोकांमुळं शेणामुतागत वाहून जातं या. गणपा सर्वांकडे पाहत म्हणाला. बोलताना म्हणी आणि उदाहरणाचा वापर करायची सवयच होती त्याला, पण ती वापरताना नेहमी तो जागा चुकत असे आणि म्हणून रघु चर्मन चिडत असे. आत्ताही आपल्याला शेणमूत बोलला म्हणून चर्मन वैतागला पण गप्प राहिला. एक मात्र खरं होतं, उंडाळे गावचे सरपंच अण्णासाहेब झेंडे यांचं राजकारण बेरजेचं. एकेकाला गोळा करत आणि नेमका रघु चर्मनला वजा करत गेली 10 वर्ष ते सरपंचपदी होते. रघु चर्मनचा लोकशाहीवरती दांडगा विश्वास. लोकशाहीत सत्ताधारी पक्षासारखाच विरोधी पक्ष महत्वाचा म्हणून गेली 10 वर्ष विनाविरोध तो विरोधी नेता म्हणून सरपंचापुढे उभा राहायचा. मध्यंतरी सरपंचांनी त्याला कुठल्याशा कमिटीचा चेअरमन केला होता. तेव्हापासून रघु जमदाडेला गावकरी रघु चर्मन म्हणूनच बोलवू लागले होते. रघु चर्मनने गावकऱ्यांच्या जीवावर एखादा कार्यक्रम सरपंचांच्या विरोधात आखायचा आणि सरपंचांनी हजर होऊन पारडा आपल्या बाजूने फिरवायचं, हे नेहमीच घडत असे. रघु चर्मन शेर होता तर सरपंच सव्वा शेर होते. या दोघांच्या भानगडीत गावकऱ्यांची अवस्था पावशेर घेतल्यागत व्हायची. ते कधी सरपंचाच्या बाजूने डुलायचे तर कधी चर्मनच्या बाजूने त्यांचा तोल जायचा. चर्मन काहीतरी कार्यक्रम आखा की, बरंच दिस झालं पेपरात गावाचं नाव नाही का कुठली बातमी नाही, सदा म्हणाला. त्याला संधी मिळायला लागत्या, आपण समाजकारण करतो राजकारण नाही. रघु चर्मन बोटातली अंगठी बोटात गरगर फिरवीत म्हणाला. नाथा, गणपा, सदा, दादूला ह्यातलं काहीच समजण्याचं कारण नव्हतं, पण चर्मन असं विनाकारण बोलणार नाहीत हेही त्यांना पक्क ठाऊक होतं. इतक्यात घरासमोरच्या पायवाटेने हनमा पोराचं बोट धरावं तसा सायकलचा हँडल हातात धरून येत असलेला दिसला. मध्येच एका पायाने लंगडत होता. कपडे धुळीने माखले होते. डोईवरची टोपी मागे सरकली होती. लेंगा गुडघ्यावरती फाटला होता. त्याचा सगळा अवतार झाला होता. चर्मनच्या घरासमोर येताच नाथाने त्याला हाक दिली. ओ हनुमंतराव, या की घटकाभर. हनमा बिचारा साधा भोळा होता, कुणाच्या अध्यात मध्यात नसायचा. डुलत्या बाहुलीगत कधी चर्मनच्या बाजूने तर कधी सरपंचाच्या बाजूने डुलायचा. हनुमाने सायकल भिंताडाला टेकवली आणि लंगडत पडवीमध्ये येऊन टेकला. रांजणातलं गार गार पाणी घटाघटा प्यायला. हनुमंतराव, काय र तुझा अवतारले का? सायकलनं शेत नांगरलेस का काय म्हणावं? सायकलच्या गळून पडलेल्या चेनकडे बघत चर्मन म्हणाला. शेत कुठलं व? आपलं रस्तं पाहिल्या ती का? नांगरलेल्या शेतावानी झाल्या ती आक्षी. जिकडं बघावं तिकडं खड्डा आहे ती. त्यातल्या एका खड्ड्यात पडलो मी. असं म्हणताच हसण्याचा बुकना उसळला. हे गप्पा की र गप्पा, त्याला बोलू द्या की. रघु चर्मन हात वर करत म्हणाला. अव बरं तर बरं, मागणं एखादी जीप आल्या असती पर दामटीत झाल्या असती बघा माझी तर. उंडाळे गावचा रस्ता तसा वर्दळीचा होता. फटफट्या, जीपा, ट्रॅक्टर, बैलगाड्या, सायकली यांची सारखी ये जा असे. पण गेल्या 5 वर्षांत रस्त्याच्या तोंडाला ना कुणी डांबर फासलं होतं की ना कुणी प्रेमाने रोलर फिरवला होता. अशा रस्त्यात हनुमा आडवा झाला होता आणि हे ऐकून सगळेजण हसत होते. रघु चर्मन मात्र कसला तरी विचार करत अंगणातल्या निंबोळीच्या झाडाकडे एकटक बघत बसला होता. एवढ्यात बाहेर फटफटीचा आवाज आला. तसं चर्मन भानावरती आला. फटफटीवरती धर्माला पाहताच रघु चर्मन ओरडला. अर तो धर्मा चाललाय बघा, बोलवा की त्याला, हाका मारा त्याला बघा. धर्मा दैनिक आरोळीचा पत्रकार होता. नेमाने गावात यायचा.
सरपंचांना भेटायचा, इकडची बातमी तिकडे करायचा, छापायला काही मिळतंय का याचा शोध घ्यायचा आणि अखेरीस रिकाम्या हातानेच परत फिरायचा. चर्मनने हाक मारा म्हणताच सगळे लगबगीनं उठले आणि दरवाजातनच हाकांचा ह्यो सपाटा लावला. आव फोटोवालं, आव पेपरवालं, आव बातमीवालं. कुणीतरी आव रद्दीवालं असंही म्हणालं, कारण सरपंचाच्या आणि इतरांच्या घरची दैनिक आरोळीची रद्दी धर्मास तालुक्याला नेऊन विकत असे. एवढ्या हाका मारूनही धर्मा काही थांबला नाही. दगडावरून टनाटन उडणाऱ्या फटफटीला सांभाळत पुढे जात राहिला. अहो उपसंपादक, रघु चर्मनने दमदार हाक मारली. तसं एका गचक्यात फटफटी थांबली आणि धर्मा परत फिरला. अहो उपसंपादक, रघु चर्मनने दमदार हाक मारली. तसं एका गचक्यात फटफटी थांबली आणि धर्मा परत फिरला. गळ्यातला कॅमेरा सांभाळत फटफटीचं धूड स्टँडला लावलं आणि पडवीत आला. रागाने नाथा सदाकडे पाहत म्हणाला, लेकांनो, ही काय हाका मारायची रीत झाली व्हय? मी ग्रामीण पत्रकार हाय. जाऊ द्या किंवा उपसंपादक, त्यांना कुठला एवढा पोच? रघु चर्मन धर्माला समजावत म्हणाला. हे ऐकताच धर्माची कळी खुलली. खांद्यावरच्या झोळीतली वही पेन्सिल बाहेर काढत म्हणाला, बोला काय बातमी? तुमच्या उंडाळ गावात म्हणा कसली आल्या बातमी आणि ह्या हनुमाचा अवतार असा का म्हणून झाला या? का ठोकू बातमी? उंडाळे गावात 2 गटांमध्ये हाणामारी तुंबळ. हनुमाकडे पाहत धर्मा म्हणाला, एकंदर त्याला बातमीची घाई झाली होती म्हणा की. हाणामारी आणि 2 गटांत? आमच्यात कुठलं व्हय एवढं गट साहिती? चर्मन म्हणाला. व्हय, आमच्यात कुठला बी गट नाही, आमची यकी हाय, सदा म्हणाला. मग हनुम्याच्या ह्या अवस्थेला जबाबदार तरी कोण आहे? धर्मा वही सरसावत म्हणाला. हा तेच म्हणतोय मी. आपल्या मांडीवरती चापटी मारत चर्मन म्हणाला, हीच बातमी आपल्याला द्यायची आणि फोटो बी छापायचाय. एव्हाना हे प्रकरण आपल्यापर्यंत येतंय असं म्हटल्यावर हनुमा कन्हायचा थांबला आणि लक्षपूर्वक ऐकू लागला. तोवर चर्मनने हनुमाची अवस्था अशी का झाली ते धर्माला सांगितलं देखील. चर्मन, हनुमा पडला ही बातमी होईल का र? धर्मातला पत्रकार जागा झाला. उपसंपादक अलीकडं पुण्या मुंबईचं पत्रकार बातमी घडेपर्यंत देखील थांबत नाहीत. ते बातमी घडवून आणतात. त्याला शोधपत्रिकारिता म्हणतात. तुम्हाला आता शोध लागला हनुमा पडला म्हणून. तेव्हा तो कसा पडला, का पडला ह्याचा शोध लावून बातमी छापायलाच हवी. तुमचं नाव गाजल. बातमी पार मंत्रालयापर्यंत जाईल. झालंच तर तुम्ही छापलेल्या फोटोला एखाद दुसरं बक्षीस मिळेल. एवढं बोलून आपल्या बोलण्याचा धर्मावरती काय परिणाम झाला याचा अदमास घेत चर्मन थांबला. मग काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? धर्मा बक्षिसाच्या आशेने शरण येत म्हणाला. हंगाशी, आता असं करूया. हनुमा जिथं पडला तिथं जाऊन हनुमाचा पडतानाचा फोटो काढूया आणि मग तुम्ही मगाशी जे म्हणलासा हनुमाच्या ह्या अवस्थेला जबाबदार कोण ते त्याच्या खाली छापूया नवं. आता आपलं काही खरं नाही हे लक्षात येताच हनुमा कणत कणत उभा राहिला आणि हळूच सटकू लागला. चर्मनच्या लक्षात ते आलं. हनुमंतराव, तुमच्यावर झालेल्या अन्यायाला आम्ही वाचा फोडतोया आणि तुम्ही पाय काढतायसा व्हय इथनं? आव, काय वाचा फोडतायसा? पेपरात म्या पडतानाचा फोटो आल्यावर माझी वाचाच बंद होईल. 4 चौघात झालेली फजिती पार तालुक्यापर्यंत गाजल. नाही बा, हा चाललो बघा मी. तसं घाईघाईने नाथा, गणपा, दादू, सदा सारे त्याच्या भोवती जमले. चर्मन हनुम्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, बघ लेका हनुमा, तुझ्यामुळं आपल्या गावाचं नाव पेपरात येईल. झालंच तर पार सासूरवाडीपर्यंत तुझा फोटो जाईल. ह्यो असा पडलेला? मग काय झालं र गड्या? निवडणुकीत नाही का कुणी पडत, त्यांचा बी फोटो छापत्यातीच की र. तुझ्या जागी आम्ही असतो तर एका पायावरती पडायला तयार झालो असतो. सदा लंगडी घालत म्हणाला. अखेर हो नाही करता करता हनुमा फोटो काढायला तयार झाला. आता फक्त तो पडला ती जागा शोधणं आणि फोटो काढणं एवढंच काम बाकी होतं. हा, सांग हनुमा, कुठं पडलास लेका तू? नाथा म्हणाला. मी बघा तालुक्यावरनं येत होतो.
खड्ड्यात सायकल दणकली आणि मी खाली पडलो. मी मेलो समजून गपदिशी डोळं मिटून घेतलं तर म्हणलं जिथपणीच आपलं मरण बघाया नको. हनुमा कुठे पडला हे सांगण्याऐवजी इतरच पाल्हाळ लावत बसला. तेव्हा चिडक्या स्वरात सदा म्हणाला, बरं हनुमा मला सांग, डोळं उघडल्यावरती तुला पहिल्यांदा काय दिसलं गड्या? शेवंता. बाळू सुताराची शेवंत मला दिसली बघा. हनुमा आठवत म्हणाला. रस्त्याच्या बाजूला शेतात उभी राहून दातात पदराचं टोक धरून माझ्याकडं बघून खुदू खुदू हसत होती. हा, म्हणजे गावाच्या यशीवरच पडलास तू लेका. तिथंच बाळू सुताराचं शेत हाय. चला र, तर तिकडं निघूया आपण. चर्मन उठत म्हणाले. थांबा चर्मन. नाथा चर्मनला हाताने थांबवत म्हणाला. हनुमाला शेवंता दिसली, पण पुढे काय घडलं ते त्याला बयाजवार सांगू द्या. तसं सदा, दादू, गणपा यांनी हो हो त्याला पुढचं सांगू द्या की, असं म्हणून माना डोलावल्या. त्यांच्या दृष्टीने पुढची गोष्ट महत्वाची होती. जिचा आपल्याला नखपण दिसत नाही ती तरणी दाटी टंच शेवंता ह्या गबाळ्याला दिसते आणि वर बघून खुदू खुदू हसती म्हणजे तरी काय? हा सांग हनुमा, पुढं काय केलं शेवंतानं? पुढं काय, शेवंता शेतातनं रस्त्यावर आली आणि तिनं हात पुढं केला आणि हनुमा सांगू लागला, तिनं तुझा हात धरून तुला उठवलं. थुतले का, तरी तुला आठवणा व्हय कुठं पडलास त्य? नाता हनुमाला अडवत म्हणाला. हे ऐकताच सगळ्यांचे जळून पार कोळसे झाले. आता काय बी झालं तरी शेवंता शेतात असताना तिच्या मोटरसायकलवरनं पडायचं म्हणजे ती पुढं येईल आणि हाताला धरून आपल्याला उठवील. सगळी स्वप्नामध्ये रंगलीत. फक्त गणपाची अडचण होती. त्याच्याकडे सायकल नव्हती. तेव्हा त्याने नुसताच धावत जाऊन तिच्या पुढ्यात घसरायचं असं ठरवलं. अरे बाबांनो, पुढं ऐका तर खरं माझं. हनुमा सगळ्यांना स्वप्नातून जाग करत म्हणाला. अरे मर्दांनो, तिनं हात पुढं केला आणि सायकलचा हँडल धरून सायकल वर काढली. तिच्या बापानं मला हाताला धरून वर उठवलं बघा. तसं तिघांचे चेहरे उजळले. आपण हनुमावरती उगाच चिडलो म्हणून नाथा वरमला आणि म्हणाला, लय लागलं का र गड्या तुला? घेवाळ पण बंद करा आणि जागवर चला. चर्मनने आदेश दिला तसे सगळे हल्ले. सगळेजण बाळू सुताराच्या शेताजवळ आले. शेताजवळच्या रस्त्यात हनुमा पडला तो खड्डा शोधू लागले. धर्माने त्यातल्या त्यात बऱ्यापैकी खड्डा शोधला. कॅमेऱ्याच्या डोळ्यातून कोण साधत हनुमाला म्हणाला, हा हनुमा, पोच घ्या आता. धर्माला फोटोची घाई झाली होती. प्रश्न बक्षिसाचा होता. हनुमा पुन्हा तेवढंच अंतर चालून थकला होता. सारं अंग त्याचं ठणकत होतं. आता पोज म्हणजे काय, ती मी का घ्यायची? ती घेऊन तिचं काय करायचं असतं हे काय त्याला समजेच ना. पण एका लग्नात नव्या नवरीचा फोटो काढताना फोटोग्राफरने तिला पोज घ्यायला सांगितली हे त्याला आठवलं. हा पण त्यातलाच प्रकार असावा असं समजून हनुमाने उजव्या हाताचं बोट ओठावरती ठेवलं. कोपराला डाव्या तळहाताचा आधार दिला आणि नवरीगत लाजत लाजत मान तिरकी करून धर्माकडे पाहू लागला. हत्तीच्या हनुम्या लेका, तुझ्या पोराला शिंगा आली तरी तुझी बाशिंगाची हौस काय जायणार र गड्या? पोज म्हणजे मगाशी पडलास तसा पुन्हा पडून दाखव. धर्मा जवळ जवळ गरजलाच. आता पुन्हा आली का पंचायत? हनुमाला आठवच ना आपण कसं पडलो त्या. म्हणजे आपण सायकलवर पडलो का सायकल आपल्यावरती पडली? पाय कुठल्या दिशेला होतं तर डोकं कुणीकडं होतं कायच आठवना. शेवटी गणपाने हनुमाला पायात पाय घालून पाडलं आणि नाथाने तेलाच्या कढईत अल्लद भजी सोडावी तशी सायकल त्याच्या अंगावरती सोडली आणि धर्माने ह्या घटनेचा फोटो फटाकदिशी काढला. बघा, उद्या पेपरात फोटो बघताच लोक म्हणत्याली असा पत्रकार असावा. घटनेचा लगुलग फोटो काढून छापला बी. धर्माकडे वळत चर्मन म्हणाला तसं धर्माच्या अंगावरती मुठभर माऊन चढलं आणि तो तालुक्याला रवाना झाला. चर्मन आणि कंपू पुन्हा चर्मनच्या घराकडे निघाले. घराजवळ आल्यावरती हनुमाने विचारलं, आता तरी घरी जाऊ का? जा जा, पण हे बघ, ही गोष्ट कुणाला सांगू नगस गड्या. खाजगी आवाजात चर्मनने दटावलं. कुठली? पडल्याची व्हय? नाही नाही, फोटो काढल्याची. ते का म्हणून?
उद्या तर अख्ख्या गावाला समजलच की व्ह. ते कळल तवा कळल र, पण तू आता काय बोलू नकस, चर्मन म्हणाला. त्याचं असं असतंया बघ हनुमा. हनुमाच्या खांद्यावरती हात ठेवत समजुतीच्या स्वरात चर्मन म्हणाला. गावातली माणसं लय वाईट वंगाळ हायती र. तुझा फोटो पेपरात येतोया म्हटल्यावर पोटदुखीनं वर सरकारामध्ये कळ फिरवतील. मग रस्ता सरकारी, तिथं पडलास वर फोटो काढलास आणि वर सरकारलाच पुन्हा जाब विचारणार. ह्याला जबाबदार कोण? तर सरकार काय गप राहील का र? हा, तूच सांग. सरकारी मालमत्तेचा दुरुपयोग केला म्हणून सरकारच तुझ्यावरती खटला चालवेल. मग बस बोंबलत तिकडं. गावात बोबाटा होऊन ही गोष्ट सरपंचापर्यंत जाऊ नये म्हणून चर्मनने हनुमाला दम दिला होता. सरपंचापासून ही गोष्ट लपवायची हा चर्मनच्या डावाचाच एक भाग होता. हनुमाला ह्यातलं काही समजलं नाही, पण गावात आधीच बोंबाबोंब झाल्यास सरकार आपणाला धरील ह्या भीतीने त्याने गप्प बसायचं ठरवलं. अगदी आपल्या कारभारणीला देखील बोलायचं नाही ह्याची खुणगाठ मनाशी बांधली. रघु चर्मन आता खुशीत आला. घरात येताच त्याने आत चहाची हळी दिली. सगळं कसं मनासारखं झालं होतं. उद्या पेपरात गावाचं नाव येणार होतं. रस्त्यातल्या खड्ड्यावरून सरपंचांना नमवता येणार होतं. उद्या सकाळपर्यंत कुणालाच काही कळू नये म्हणून हनुमाला दम देखील दिला होता. धर्माला बक्षिसाची लालूच दाखवली होती. कुणी सरपंचांना बोलणार नव्हतं. सरपंचांना आगाऊ कल्पना नसल्याने उद्याच्या कार्यक्रमात आयत्या वेळेस येऊन भाव खाऊन जायचा त्यांचा मनसुबा ह्या खेपेत सपशेल आडवा होणार होता. एवढ्यात चहा आला. सगळ्यांनी फुर्रफुर्र करून प्यायला. चंचा सुटल्या, बार भरले आणि बैठक नव्याने सुरू झाली. आता पुढची स्टेप काय? सदाने कोपऱ्यात पिचकारी मारत विचारलं. चर्चेला आता मुद्दा आला होता, पण गुद्दागुद्दीपर्यंत प्रकरण येऊनही सुटला नव्हता. रस्ता दुरुस्त होईपर्यंत उपोषण करावं म्हटलं तर उद्या बाजारचा दिवस. घराळवाडी ढेंगेवर. तेथे जाऊन बाजारहाट करून चिवडा लाडू हाणायचा असा बेत नाथा आणि सदूने केला होता. त्यात मूळ उपोषणाचा प्रश्न मागे पडला. मोर्चा काढावं म्हटलं तर गावातली लोक बेरकी. मोर्चाला हजेरी मागणार, नाहीतर मागच्या मागे पळ काढणार आणि गावभर पांदीतून फुपाठ्यातून तंगड्या मोडायचा वीट गणपाल आणि दादूला आला होता. चर्मन आता नवीन काहीतरी टूम काढा. ह्या उपोषण आणि मोर्चानं आपल्यालाच त्रास होतो यावं. गावकरी काय डोंबाऱ्याचा खेळ पाहायला आल्यागत नुसती भोवती जमत्याती. दादू म्हणाला. वय वय, स्वतःला त्रास करून घ्यायचं. दिवस गांधी बाबा बरोबरच संपलं तर बघा. आत्ताचं पुढारी गांधी टोपी घालत्यात आणि पुराची पाहणी करायला हेलिकॉप्टरनं फिरत्याती. ह्यांच्या दुष्काळाच्या दौऱ्याची सुरुवात रेस्ट हाऊस मधल्या बिर्याणीनं होत्या. तवा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. लोकांना, गावकऱ्यांना त्रास व्हायला पाहिजे, म्हणजे आपसुक तुमच्या पाठी उभी राहत्याली. सरपंचाचं बी काय चालायचं नाही, सदा म्हणाला. तसं सगळ्यांनी हो म्हणून माना डोलावल्या. आपण रास्ता रोको करायचा. रघु चर्मनने आदेश दिला. त्याच्या अंगामध्ये आता पुढारी संचारला. आपण गनिमी कावा खेळायचा. उद्या पातूर कुणाला काही बोलायचं नाही. सकाळी 10च्या एसटीनं पेपर आला की गावात चर्चा होईल. आपण बी आगीत तेल वतायचं. लोक खवाळत्याली तवाच आपण रस्ता रोको करायचा. उद्या घराळवाडीचा बाजार पण हाय. सगळी वर जाणारी वाहनं अडवायची. चर्मनने आपला बेत सांगितला. रस्ता कसा अडवायचा? म्हणजे एखादं झाड पाडून आडवं टाकायचं का आपल्या सायकली पाडून ठेवायच्या? दादूने आपली शंका विचारली. रस्त्यावरती मोठ्याली दगड टाकायची. चर्मनने उत्तर दिलं. दगड कशा पायी व? आम्ही हाय की. दगड उचलायचा त्रास नको म्हणून गणपाने तोडगा दिला. अरे लेका, विसरलोच की र मी. तुमच्यात आणि दगडामध्ये काय फरक? दोन्ही बी मला सारखीच हायती की. चालल चालल, तुम्ही दगडावाने बसलासा तरी बी चालल. कौतुकाने गणपाकडे पाहत चर्मन म्हणाला. बरं, वाहनं अडवलीत, पुढं? नाथाने पुढचा कार्यक्रम विचारला. कारण रस्ता रोको त्यांना नवीन होता. चर्मनचं वाचन चांगलं असल्याने त्याला त्यातल्या खाचाखोचा चांगल्याच माहीत होत्या.
सगळ्यांनी असं जवळ या. चर्मन म्हणाला तसं सगळ्यांनी बुडं सरकावलीत आणि चर्मन खाजगीमध्ये सांगू लागला, उद्या घराळवाडीचा बाजार हाय. सगळी वाहनं आपल्या उंडाळ्यावरूनच जाणार हाय ती. तवा बैलगाडी असो, सायकल असो, फटफटी असो किंवा यष्टी असो, सगळी वाहनं अडवायची. वाहनांची ही रांग पार माग वडगाव फाट्यापर्यंत जाईल. तिथं हायवे हाय. एक फाटा जिल्ह्याकडे जातोया आणि एक फाटा लांबनं घराळवाडीला पोचतोया. फाट्यापर्यंत वाहनांची रांग पोचली की तिथला ट्रॅफिक हवालदार कंट्रोलला फोन करील आणि मग पुढं. सगळ्यांनी एका सुरात विचारलं. लेका, मी काय गोष्ट सांगतोय व्हय रहित बसून? पुढं काय? पोलीस येते आली, झालंच तर पेपरवालं फोटो काढणार बी येते आली. मुख्य म्हणजे सरपंच सरकारी अधिकाऱ्यासनी घेऊन येतील, पण आपण उठायचं नाही, ढिम्म बसायचं. रस्ता दुरुस्तीचं आश्वासन द्या तरच उठतो म्हणायचं. सरपंच उठा म्हणतील, हातापाया पडत्याली, पायबी धरत्याली. लय बिरकी माणूस, चर्मन म्हणाला. व्हय, आडला हरी गाढवाचं पाय धरी. गणपाने तेवढ्यात म्हणीचा उपयोग केला आणि चर्मनच्या अभिप्रायाची वाट पाहत त्याच्याकडे बघत राहिला. गणपाले का तुझं मी पाय धरतो, कारण मी आडलोय आता, पण अशा म्हणी कुठं बी वापरू नगस र लेका. सरपंच हरी आणि मी कोण गाढव हाय व्हय? चर्मन चिडून म्हणाला. तसा गणपा गप्प बसला. बोलता बोलता चर्मनने आपल्याला गाढव केलं हे पण तो विसरला. हे बेत झालं बघा. सदा विषय बदलत म्हणाला. सरपंचाचा आता काय बी चालायचं नाही. इतर बराच तपशिलात विचार केला गेला. अखेर खलबत झालीत आणि पांढऱ्या लेंग्यातली ती गलबत आपापल्या घरी निघाली. सगळा येळकोट सकाळीच होणार होता आणि अखेर सरशी रघु चर्मनचीच होणार होती. सकाळी 10च्या यष्टीने दैनिक आरोळीचं पार्सल आलं. त्यात हनुमाचा सायकलवरून पडतानाचा फोटो पहिल्या पानावरच छापला होता आणि त्याखाली ह्याला जबाबदार कोण असं विचारलं होतं. हा म्हणता बातमी गावभर पसरली. चावडीवरती, पांदीत, वढ्यावर, आडावर, विहिरीवरती चर्चा सुरू झाली. कुणी सरपंचाकडे गेलं तर कुणी हनुमाकडे. बाकीचे रघु चर्मनकडे निघाले. आता तो म्हणेल त्याप्रमाणे करायचं असंच ठरलं. रघु चर्मन आणि त्याचा कंपू पांढऱ्या फेक कपड्यात रस्त्यातच मधोमध बसला होता. रघु चर्मनच्या मनाप्रमाणे घडलं. सरपंचाकडे गेलेली माणसं हात हलवत परत आली. सरपंच येरवाळीच घराबाहेर पडले होते. हनुमाच्या घरी गेलेल्या लोकांना दारातूनच परत फिरावं लागलं. हनुमाची बायको उंबरठ्यावरती वाट अडवून बसली होती. तिने डोळ्यांना पदर लावला होता. आत गोधडीवरती डोक्यापर्यंत पांघरून घेऊन कुणीतरी झोपलं होतं. रात सारी इवळत्या ती. आता कुठं डोळा लागलाय बघा त्यांचा, उठवू नगासा कुणी, असं सांगून त्याला बघायला आलेल्या लोकांना तिने वाटेला लावलं. इकडे रस्त्यावरती बऱ्यापैकी गर्दी जमली होती. नेमक्या वक्ताला सरपंच कुठं गेला असत्याली. गावातल्या वयोवृद्ध हरिबाने चर्मनला विचारलं. सरपंच घरातच असतील, बाहेर गेले असते तर मला दिसतं नसतं व्हय? सकाळपासनं त्यांच्या वाटवरती नजर ठेवून हाय म्या, चर्मन म्हणाला. वाटवर नजर? ते आणि कशा पायी व? हरिबाने विचारलं. नजर म्हणजे आपला आल्या गेल्यावरती माझं लक्ष आहे व, चर्मन दुरुस्ती करत म्हणाला. तालुक्याच्या दिशेने 2-4 फटफट्या आल्या तसं गावकऱ्यांनी रस्ता रोकोचा आदेश हाय असं सांगून त्या अडवल्या. फटफटीवाल्यांनी गाड्या स्टँडला लावून ते पायीच घराळवाडीच्या बाजाराला निघाले. रास्ता रोको सुरू होऊन 1 तास होऊन गेला. बाजारच्या दिवशी येणारे टेम्पो, जिपा, बैलगाड्या कुठे गडप झाल्या होत्या कुणास ठाऊक. तालुक्यावरून एकही वाहन येत नव्हतं. आईला, सरपंचानं तर काय कुलंगडी केली नसल नव्ह. रघु चर्मनच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. एवढ्या दूरवर धुळीचा लोट आकाशात उडाला आणि खास बाजारची यष्टी येताना दिसली. होडीगत डुलत डुलत यष्टी येत होती. गर्दी जवळ येताच ती बिचकली आणि एक गचका घेऊन थांबली. ड्रायव्हर कंडक्टर खाली उतरले. रस्त्याच्या कडेला पिचकारी मारली. तोवर गावकरी जमा झाले. गावकऱ्यांनी जोडीला समजावलं, आमचा रास्ता रोको हाय,
गावातला आमचा माणूस सायकलवरून खाली पडला, ह्यो बघा फोटो, असं म्हणून पेपर दाखवला. त्या जोडीने पेपर घेतला आणि रस्त्याच्या कडेला निवांत झाडाच्या सावलीखाली बसली. उन्हात तापलेले पॅसेंजर एक एक करत खाली उतरले. एव्हाना पाठीमागून बाजाराला निघालेला टेम्पोही अडवला गेला. त्याच्या मागून आलेली पॅसेंजरची जीप अडवली. जीपच्या पाठीमागे आलेली बैलगाडी अडवली. रघु चर्मन खुश झाला. आता गाड्यांची रांग लागायला सुरुवात झाली. रस्त्यावरती कालवा सुरू झाला. गावकरी सगळ्यांना समजावत होते. रघु चर्मनचा आदेश सांगत होते. व्यापारी, वाणी, फेरीवाले ह्यांची घालमेल सुरू झाली. बाजार हातचा गेला होता. विकायला आणलेलं सामान परत न्यावं लागणार होतं. धंदा पार बुडाला होता. खुराड्यातून आणलेल्या कोंबड्या यष्टीच्या टपावर उन्हामध्ये तापत होत्या. त्यातल्या एका व्यापाऱ्याने शक्कल लढवली. यष्टीच्या टपावरून आपलं बोचकं खाली उतरवलं आणि रस्त्यात पसरवलं. आणलेली खेळणी मांडली. चेंडू, खुळखुळा, मोटारी विकायला बसला. त्याला बघताच पोरांनी बापाचा हात सोडून तिकडे धाव घेतली. गावकरी पोरासनी खेळणी घेऊ लागले. पोरी, पोरींच्या आया, पिना, बांगड्या, गळ्यातल्या माळा ह्यांची खरेदी करू लागल्याचं बघून इतर व्यापाऱ्यांनी आपापला माल खाली उतरवला आणि विकायला मांडला. एकाने बाजूच्या शेतात 3 दगडांवरती कढई चढवून भजीचा घाणा सुरू केला. भज्यांचा खमंग वास सगळीकडे पसरला. सायकलवरून आलेले आईस्क्रीमवाले पायउतार झाले आणि तिथेच गारीगार गारीगार वरडत आईस्क्रीमची कांडी विकू लागले. उन्हाने सगळ्यांच्या घशाला कोरड पडली होती. बर्फाची कांडी बघताच बाया बाप्यांनी त्याला गराडा घातला. थोडक्यात घराळवाडीचा छोटा बाजार उंडाळे गावात भरला. गावकऱ्यांचा घराळवाडीला जायचा हेलपाटा वाचला. व्यापाऱ्यांचं नुकसान वाचलं. आता रास्ता रोको कितीही वेळ चालला तरी त्याची पर्वाच कुणाला नव्हती. उलट ते त्यांच्या फायद्याचं होतं. चर्मन, आपण तर रस्ता रोको केला होता आणि हिथं तर, नाथा म्हणाला. तेच मला बी समजणार. सरपंचाचा पतान हाय. हनुमा अंथरुणावरती पडलाय म्हणत्या ती. वाहनांची रांग बी लागन आणि हिथं बाजार भरलाया बघ. ठरवलं काय आणि झालंया काय? चर्मन गंभीर होत म्हणाला. आलं सरपंच आलं तर बघा. वाहनांच्या टेहळणीसाठी यष्टीच्या टपावर उभा राहिलेला सदा ओरडला. सरपंच फटफटीवरून हिकडच येत्याती. चला र, सगळ्यांनी आपापल्या जागा घ्या. बिलकुल उठायचं नाही. चर्मनने आदेश दिला. एवढ्या सरपंचांच्या गाड्यांचा ताफा येऊन पोहोचला. सरपंचांच्या फटफटीवर पाठीमागे हनुमा बसला होता. हातापायाला मलमपट्टी केली होती. रामराम मंडळी. सरपंचांनी दमदार आवाजात गावकऱ्यांना रामराम घातला. तसे सगळे त्यांच्या भोवती जमले. सरपंच हनुमा पडला. त्याला लागलं या म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी रास्ता रोको केलाय. रस्ता दुरुस्त कवा होणार ते बोला. रघु चर्मन स्पष्टपणे म्हणाला. गावकऱ्यांना त्याचं कौतुक वाटलं. सरपंचा पुढे उभं राहण्याची त्याची स्टाफ होती. गावकऱ्यांनी पाठिंबा म्हणून वैवय करत माना डोलावल्या. रास्ता रोको? मला तर इथं बाजार भरलेला दिसतोया. बरं ते जाऊन द्या. मंडळी, रस्त्याचं काम सकाळी सुरू झालं. आम्हीच मुहूर्ताचा नारळ फोडला वडगाव फाट्यावर, म्हणून तर रस्ता बंद केलाया आणि ह्या मार्गानं जाणारी सगळी वाहनं लांबच्या मार्गानं घराळवाडीला रवाना झाल्याती. 2-4 दिवसात इथपर्यंत डांबर पडल बघा. सरपंचांनी खुलासा केला. हे बेस झालं. रस्ता अडवून बसण्यापेक्षा सरपंचांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. असं कुजबुजत गावकरी बाजारहाट करायला पांगले. पारडं फिरलं होतं. रघु चर्मन त्रासला होता. सरपंचांची पाठ न सोडणाऱ्या हनुमाकडे पाहत चर्मन म्हणाला. म्हणजे ह्यो तुम्हाला फितूर झाला म्हणायचा? ह्यो कुठला फितूर व्हायला? त्याच्या मागं तुम्ही सरकारी खटलं लावलं होतं. मी सकाळी त्याच्या घरी गेलो. म्हटलं बस पाठीमागं तुला दवापाणी करतो. तर ते खटल्याला घाबरत होतं. मी म्हणलं माझ्या संग आला नाहीस तर पोलीस कारवाई होईल. तवा कुठं बेनं घाबरून आलंया बघा. मला कसा दिसला नाही? सकाळ धरणं वाटवरती नजर लावली होती म्या. चर्मन, तुमचा रस्ता यागळा, माझा मार्ग यागळा. मी काट्या कुट्यातनं मागणं पांदीतनं तालुक्याला निघून गेलो. एवढ्या सकाळी हनुमाकडं गेला होता. तो काय सपनात आता होता का काय तुमच्या?
खवचटपणे चेअरमन म्हणाला, हनुमाचं सपान काय कामाचं. भल्या सकाळी तालुक्यावरनं बादशानं फोन केला. म्हणाला, मामा अशा ना अशी बातमी हाय. मग सगळं माझ्या ध्यानात आलं बघ पटाकदिशी. रघु चेअरमनला काय बोलावं तेच सुचेना. बरं निघू का आता, बाजारहाट करूनच जाईन म्हणतो, असं म्हणत सरपंच निघाले. रघु चेअरमनचा कंपू रस्त्यातली दगडं उचलायच्या कामाला लागला.